नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मान्सूनच्या संदर्भात आणि त्याचप्रमाणे मान्सूनच्या बाबतीत ज्या फेक न्यूज येत आहे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याचप्रमाणे पेरणीच्या बाबतीत सल्लासुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, बऱ्याचशा चॅनलवर हवामानाच्या मान्सूनच्या आगमनाबाबत पेरणीच्या बाबत तारखा ह्या बदलताना आपल्याला दिसत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, पेरणीची घाई मात्र निश्चितच करू नका, कारण यावर्षीचा मान्सून हा निश्चितच धोकादायक वळणावर पोचलेला आहे. त्या अनुषंगाने किंवा त्या संदर्भातचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला सुद्धा आहे की जूनच्या या महिन्यामध्ये पेरणी होण्याची शक्यता नाही. निश्चितच काही भागामध्ये पाऊस होताना आपल्याला दिसत आहे, परंतु तो पाऊस पेरणीच्या जोगा नाही. सार्वत्रिक स्वरूपाचा तो पाऊस नाही. जर एका भागामध्ये पाऊस झाला तर पुढील 3 ते 4 दिवस त्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता नाही, कारण हा होणारा पाऊस हा केवळ मान्सूनचा नाही तर त्या पावसासोबत पश्चिमी विक्षोभसुद्धा येत आहे. आणि या पश्चिमी विक्षोभाची कारणे विस्तार चर्चा पुढच्या व्हिडिओमध्ये करता येईल. मित्रांनो, अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रामध्ये मान्सूनचे जे ढग असायला पाहिजे, या आजच्या कंडिशनला दोन्ही समुद्रामध्ये मान्सूनच्या ढगाची ही दाटी जास्त असायला पाहिजे, परंतु पाहिजे त्या प्रमाणात मान्सूनचे ढग अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्र दोन्ही समुद्रामध्ये तयार होताना दिसत नाही. बंगालच्या खाडीमध्ये मान्सूनच्या ढगाची व्याप्ती जर जास्त असली तरी ते वाऱ्याची दिशा मात्र भारताकडल्या पावसाचा ते दिशा पोषक नसल्या कारणामुळे चीनच्या भागामध्ये पूर्वोत्तर राज्याकडून चीनच्या भागाकडे ते मोसमी वारे जाताना आपल्याला दिसत आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून मान्सूनची प्रगती पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आहे. परंतु मान्सूनचा वारे आणि पश्चिमी विक्षोभ याचा एकत्रित परिणाम म्हणून काही भागामध्ये निश्चितच पाऊस होताना आपल्याला दिसत आहे. त्याचप्रमाणे दिनांक 14, 15 आणि 16 या 3 दिवशी सुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. तो पाऊस काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा राहू शकतो. मित्रांनो, 14 जून रोजी कोकण किनारपट्टी आणि मुंबईच्या किनारपट्टीवर हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील बहुतांश भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील 1 ते 2 जिल्ह्यामध्ये 14 तारखेला हलक्या प्रमाणात पाऊस राहण्याची शक्यता आहे. परंतु हा पाऊस जरी आपल्या भागामध्ये पूर्व विदर्भातील आणि पश्चिम विदर्भातील काही भागामध्ये हा पाऊस जरी होत असला तरी हा पाऊस पेरणीसाठी मात्र निश्चितच पोषक नसणार आहे. मित्रांनो, काही अभ्यासक पेरणीच्या तारखा देण्याचा आत्तासुद्धा प्रयत्न करत आहे. ते आत्तासुद्धा त्यांच्या तारखावर ठाम आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशा अंदाजापासून आपण सावध राहण्याची गरज आहे, कारण पेरणी जर उलटली तर 12 महिन्याचा तास आपलं वाया जाणार आहे. तेव्हा निश्चितच पेरणीची घाई करू नका. आपल्या भागामध्ये सलग 2 ते 3 दिवस पाऊस झाल्याशिवाय पेरणीचा निर्णय घेऊ नका. मान्सूनची एकूणच परिस्थिती पाहता सलग 2 ते 3 दिवस पाऊस होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. माझ्या अंदाजानुसार जून महिना कोरडा जाण्याची शक्यता आहे. जर त्यात काही बदल होताना दिसला तर तो बदल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमानुसार आपणापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर मित्रांनो, शक्यतो भरपूर ओला झाल्याशिवाय आणि 2 ते 3 दिवस पाऊस झाल्याशिवाय पेरणीचा निर्णय घेऊ नका. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनल